जलसंधारण दिन आज आपण साजरा करतोय, त्यांना सर्वप्रथम वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, शिक्षक, कर्मचारी, एनसीसी, एनएसएसचे कॅडेट्स, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार बंधू आणि गावकरी बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद होतोय की जलसंधारणाच्या कामाकरिता ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, ज्यांनी जलसंधारणाच्या कामांबद्दल महाराष्ट्रभर संदेश दिला, त्यांच्याच जन्मगावामध्ये, त्यांच्याच कर्मभूमीमध्ये आपण हा जलसंधारण दिन आज मोठ्या उत्साहाने साजरा करतोय। असं म्हटलं जातंय की पुढचं विश्वयुद्ध पाण्यासाठी होईल आणि म्हणून पाण्याचं महत्व आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे आणि त्याकरता काम केलं पाहिजे। त्याकरता आजचा हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचं महत्व आहे। बघा, शासनाने वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या कामाकरता सुरू केलेल्या आहेत, कित्येक वर्षांपासून सुरू आहे। परंतु जलसंधारण हे असं नाही की कुठली ऍक्टिव्हिटी केली, कुठलं काम केलं आणि सोडून दिलं, विसरून गेलं। जलसंधारणाची कामं ही 2, 4, 5 वर्षानंतर खराब होत असतात। त्याची मरम्मत करणं आवश्यक असतं, त्याचं मेंटेनन्स करणं आवश्यक असतं, त्याची दुरुस्ती करणं आवश्यक असतं। याकरता आपल्याला ही जलसंधारणाच्या ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहेत, कशाद्वारे आपण पाणी अडवू शकतो, जमिनीमध्ये जिरवू शकतो, पाणी जमिनीवर साचवू शकतो आणि त्याचा पुनर्वापर करू शकतो, या ऍक्टिव्हिटी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या परिसरात